पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्याच्या आंबेगावमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई, पोलिसांकडून आरोपीच्या अनधिकृत घरांवर सुद्धा कारवाई। पुणे शहरामध्ये मेट्रो प्रकल्पाला गती मिळणार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी मेट्रो विस्तारीकरणाबाबत चर्चा, मेट्रो विस्तारीकरणाला गती देण्याची मोहोळ यांची मागणी। सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद, सिंहगड किल्ल्यावर वन विभाग, पुरातत्व विभाग आणि जिल्हा परिषदेकडून संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई। पुण्यामध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणास परवानगी बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार, खासगी कार्यक्रमासाठी 7 दिवस आधी पूर्वपरवानगी आवश्यक। पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ट्रस्टी स्नेहल नवले यांचा आरोप, या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करावी, नवले यांची मागणी। आरटी अंतर्गत 2025-26 या वर्षासाठी प्रवेशास 9 जूनपर्यंत मुदतवाढ, मुंबईतील 2094 तर राज्यातील 20,790 जागा रिक्त। आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद, 1 लाख विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी नोंदणी केली, 5 दिवसांमध्ये 35,128 विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम।